नमस्कार, मी विलास माल्ले. जी टीव्ही न्यूज मराठीच्या या बातमीपत्रात आपलं स्वागत. देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ घाटंजीमध्ये हुतात्मा दिन साजरा करण्यात आला. यावेळी 2 मिनिटं मौन पाळत हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली. 30 जानेवारी 2026 हा दिवस देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ आदर व्यक्त करण्याकरिता हुतात्मा दिवस साजरा करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आणि तसे परिपत्रक शासकीय कार्यालयांना निर्गमित केले. शासनाच्या परिपत्रकानुसार यवतमाळच्या घाटंजी येथील पोलीस स्टेशन आणि नगर परिषद कार्यालयामध्ये हुतात्मा दिवस साजरा करण्यात आला. घाटंजी पोलीस स्टेशनमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांनी 2 मिनिट मौन पाळत हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. घाटंजी नगर परिषद कार्यालयामध्ये मुख्याधिकारी राजू घोडके यांच्या उपस्थितीत नगर परिषद कर्मचारी यांनी 2 मिनिट मौन पाळत हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. संजय ढवळे, प्रतिनिधी जी टीव्ही न्यूज मराठी. शासनाच्या परिपत्रकानुसार देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ आदर व्यक्त करण्याकरिता हुतात्मा दिवस साजरा करण्यात आल्याची माहिती यावेळी घाटंजी नगर परिषदेचे मुख्याधिकारी राजू घोडके यांनी दिली. पाहूयात. देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेले जे काही हुतात्मे आहे त्यांच्या स्मरणार्थ आदर व्यक्त करण्यासाठी 30 जानेवारी 2026 हा दिवस महाराष्ट्र शासनाने हुतात्मा दिन साजरा करण्यात यावा असे परिपत्रक काढून कळविण्यात आलेले आहे. त्या अनुषंगाने आपण आज हुतात्म्याच्या स्मरणार्थ आपण इथे 2 मिनिट मौन पाळण्यात आलेलं आहे. धन्यवाद. या बातमीपत्रात इथेच थांबतो. परत भेटूया नवीन बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा जी टीव्ही न्यूज मराठी. नमस्कार.